नमस्कार, मी जीवन बर्गे. माझा गाव माझा सवाल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत पैलवान अमृत भोसले. पैलवान अमृत भोसले यांची वेगळी ओळख करून द्यायला पाहिजे असं अशातला भाग नाही. इचलकरंजी आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं हे व्यक्तिमत्व आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचे अंतरंग आणि त्यांचे विचार. मामा नमस्कार. नमस्कार. एक गरीब घराण्यातील मुलगा जी सारख्या लहानशा खेडेगावामध्ये तुमचा जन्म झाला. तिथून मग आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही गेला तर त्या गावातले तरुण चार येतात आणि तुमच्या चरणस्पर्शी करून तुम्हाला वाकून नमस्कार करतात. हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? या प्रवासाचा म्हणजे आपण विचार केला तर गोरंबे गाव म्हणजे कागल तालुक्यात मी इचलकरंजीत येऊन मोठा झालो आणि मग ते होत असताना त्याच्यामागच्या आईवडिलांची प्रेरणा आणि वडील स्वतः पैलवान असल्यामुळं गाव आम्ही सोडलं. म्हणजे वडिलांनी गाव का सोडलं तर कोरडवाहू जमीन, पावसाळी पिकावर म्हणजे पीक काढायचं अशी जमीन त्या गोरंबे गावामध्ये. आणि मग त्या ह्याच्यात म्हणजे वडिलांचं जे स्वप्न होतं मी तिथं राहिलो तर माझं पोरगं किंवा माझ्या दोन्ही पोरांच्यातला एखादा पैलवान होणार नाही किंवा मला जे करायचं ते होणार नाही म्हणून वडील कामानिमित्त इचलकरंजी शहरात आले. इचलकरंजी शहरात येऊन स्वतः काम करत 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 त्यांनी स्वतःची पैलवानगी केली. आणि ते करत असताना त्यांना म्हणजे असं वाटायचं प्रत्येक वेळेला की नाही दोघातला एक कोणतरी आपण पैलवान करू. दोघंही आम्ही चांगलं खेळत होतो पण योगायोगानं म्हणजे माझ्याकडं वडिलांनी लक्ष दिलं, तोही थांबला आणि वडिलांनी ज्या पद्धतीनं आपल्याला त्यांची अपेक्षा होती मग स्वतः आईवडील बहिणी उपाशी राहून सगळं म्हणजे असं मारमिट करून खडतर प्रवास म्हणजे त्याच्या मागं आपण मागं जर बघत बसलो तर आठवलं तर ते खडतर अगदी खडतर अडचणीचा. ज्यावेळेला इचलकरंजी शहरात आलो तो आम्ही जगताप तालमीजवळ 10x10च्या खोलीत भाड्यांना राहायला होतो. आणि मग तिथनं झालेला संघर्ष, तिथनं झालेली सुरुवात. पहिल्या वर्षी एक जोड, दुसऱ्या वर्षी दुसरी जोड, असं म्हणजे आपल्याला नशिबानं म्हणापैकी किंवा आईवडिलांचं साथ आणि आईवडिलांचं लक्ष म्हणजे वेळच्या वेळ झोपणं असेल, वेळच्या वेळ प्रॅक्टिसला गेला की नाही बघणं असणं. आणि हे करत असताना मीही स्वतः पैलवान, आपल्याला आईवडील एवढे करलं तर मीही पैलवान होत असताना कुठल्याही गोष्टीत टाईमपास केला नाही. कुस्ती क्षेत्रातले पहिले तुमचे गुरु बोलले तर तुमचे वडील? हां, वडीलच. चांगले पैलवान होते? हां, स्वतः पैलवान होते ते. त्यानंतर इचलकरंजी आल्यानंतर इथं कोणाची साथ लागली? इचलकरंजी शहरात आल्यानंतर सुरुवातीला संघर्षच करावा लागला आईवडिलांनी. पण जसं 6वी-7वी नंतर माझं कुस्त्या चांगल्या व्हायला लागल्या. कुस्त्या चांगल्या होत असताना मी पैलवान म्हणून चांगला होत गेलो. होत असताना मग अनेक लोक आपल्याला सहकार्याला आली. मग त्यात पहिल्यानं प्रामुख्यानं समराव फडके अण्णांचं नाव घेतलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीनं इचलकरंजी शहरातले काही दानशूर व्यक्तिमत्व होते अशा लोकांच्यापर्यंत मला नेलं. आणि ते नेत असताना मग ते शाहू कॉर्नर पतसंस्था असेल, आता जे अजित मामांचं नाव घेतो आपण ते असतील, अशोक ट्रान्सपोर्ट म्हणून आहे त्यांचं नाव, स्वतः फडके अण्णा, असं त्या काळी म्हणजे ज्यावेळेला 5-10 रुपयाला ज्यावेळेला किंमत असायची त्यावेळेला मला 100-150 रुपये ही लोक महिन्याला देत होती. रुईचे एक गवळे होते ते मला दिवसाला अर्धा लिटर दूध देत होते. मग ते दूध आणायला जायचं कुठलं तर संग्राम चौकात तालमीत आणायला जायचं. मी त्या तालमीतून सकाळी प्रॅक्टिस करून यायचं, परत घरी यायचं, घरी नाश्ता पाणी करून परत चालत ते अर्धा लिटर दूध आणायला आपण तिथं जायचं. काही ठिकाणी आपण गेलो, ठरलेलं जे मानधन आहे ते काही ठिकाणी अडचण आली की ते म्हणायची पुढच्या आठवड्यात ये, पुढच्या महिन्यात. पण ते ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला आपण तिथं म्हणजे जायचंच. नाहीतर कसं जाऊ काय जाऊ असं कधी मनात काय आलं नाही. का तर मागची जाणीव होती आणि आपण आपलं करिअर घडवायचं हां ध्येय होतं. जायचंच आहे आपल्याला, संघर्ष झगडावं लागून. एक उदाहरण सांगेन, किमान वेतन कायद्यासाठी कॉम्रेड के एल मालावादेंनी इचलकरंजी शहर म्हणजे आंदोलन आणि ह्या ह्याच्यातून जात असताना इचलकरंजी शहर त्यावेळा माझ्या माहितीप्रमाणे एक 35 ते 36 दिवस किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पूर्ण शहर बंद होतं. आणि मग वडील जॉबर काम होते, 1-2 महिन्यापेक्षा मला वाटतं त्या परिस्थितीत एवढं कारखाना बंद बंद होते. आणि मग त्या परिस्थितीत कोडोलीला कुस्ती स्पर्धा होत्या, मैदान होतं. म्हणजे वळवाच्या ह्या दरम्यान एप्रिल-मेच्या दरम्यान तिथं कोडलीला बिरोधी मंदिराला लागून मैदान असतं. मी जायची परिस्थिती नव्हती पण माझा मित्र आहे दिलीप मुतानिक, म्हणजे कुठेही या पंचक्रोशीत मैदान असलं तर तो सायकल मारायचा आणि मी मागं बसायचं.
म्हणजे त्याची काय धारणा असायची, बाबा मला सायकल मारायला लागू दे, पण पहिलवान जाऊन तिथं कुस्ती करणार आहे. म्हणजे अशा परिस्थितीत ज्या वेळेला घरात सगळी भांडी वाजत होती त्यावेळेला अशा सगळी माणसं पण भेटली, त्यातून मोठे वगैरे इथून निघायचं, तिथून मग कोल्हापूरला जायचं. म्हणजे कशा पद्धतीने घडले सगळं. मामा, तुम्ही या सगळ्यावर भावनिक होणं साहजिकच आहे. तुम्ही अशा परिस्थितीतून घडत गेला की अनेक लोकांची शिवाजी महाराजांना असताना जसं मामाच्या हाताला लागली, पहिल्याच्या सतत असताना शिवाजी महाराजांना ते आठवायला लागलं शिक्षक, तसं तुम्हालाही आयुष्यात पद्धती आठवत असतात. या सगळ्यांचा साक्ष स्वतःच आहे. आणि तुम्ही भावनिक होणं आणि तुम्ही आज जे डोळ्यातून अश्रू काढत आहे त्याची पाठीवर तुम्ही या सगळ्यांची किती जाणीव घेऊन पुढे चाललेला आहात आयुष्यात, हे सगळं जाणून घेतं. मी फार तुम्हाला भावनिक करता. परत मग सगळ्यांनी सुद्धा बोलायला परत हा प्रवास मला वाटतं तुम्हाला दत्तक घेतल्यानंतर झाली की ते आधी झालं होतं. नाही, 1992ला मी नॅशनल कुस्ती स्पर्धेला माझी निवड झाली महाराष्ट्रातून. आणि ती मला वाटते जिंद हरियाणा या ठिकाणी स्पर्धा होती. पहिलं माझं नॅशनल हरियाणा. मी आपली संग्राम चौकात तालीम, म्हणजे छोटी तालीम आहे, मी त्यात आपण घडलो, त्याच्यात वाढलो. मी त्या परिस्थितीत इथून तुम्ही कोल्हापूरला गेला. कोल्हापूरला जायची परिस्थिती काय आली तर मी ज्यावेळेला इथं ह्या संग्राम चौकात प्रॅक्टिस करत असताना म्हणजे माझी जोड वाढत गेली. म्हणजे मी पहिलवान मोठा होत जात असताना इथं मला लढतीला कमी पडायला लागलं. म्हणजे लढत कमी हां नव्हते. म्हणजे जे आपले सिनियर होते, मग बंडावळे असतील, मोहन सादळे असतील किंवा रंगा पाटील, ही जी सिनियर होती ही बऱ्यापैकी कुस्तीतून जे रिटायर व्हायच्या ह्याच्यात होती. आणि मग इथं लढतीला मला कमी पडत असताना मग ते वडिलांच्या लक्षात यायला लागलं. मग पडक्यांनासारखा माणूस येऊन बसून त्यांच्या लक्षात आलं, कैलासवासी बबन मगदूम त्यांच्या लक्षात यायला लागलं की बाबा याला आता लढत कमी पडायला लागल्या किंवा ह्याची कुस्ती मेहनत हां तरी इथं थांबून काय उपयोग नाही हो, याचं काहीतरी करायला पाहिजे. मग ह्या अशा सिच्युएशनमध्ये मग बावड्याला जायचं ठरलं. बावडा कुस्ती केंद्रात उत्तमराव पाटील आणि बापूसाहेब राडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथं जायचं ठरलं. हरियाणाला मी जाऊन आलो. हरियाणाला जात असताना तिथलाही मोठा अनुभव आहे. हरियाणाला गेलो जेव्हा त्यावेळेला मला वाटत होतं, म्हणजे आपण इथं पोलीस बघितले होते, लहान असल्यामुळे पोलीस बघितले होते, ते हातात लाकडी दांडके घेतलेले पोलीस बघितले होते. पंजाब आणि हरियाणाच्या बाँड्रीवर होती. आणि त्या दरम्यान त्या काळात पंजाब हे दगदगतं पंजाब होतं. म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यावर पहारा चालू आहे आणि आम्ही खाली कुस्त्या करतोय. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये जाऊन मी महाराष्ट्राला माझ्या वजन गटात म्हणजे तिसरा काश्य पदक दिलं. मला वाटतं 74 किलोला. मग तिसरा नंबर आल्यानंतर मग इचलकरंजी शहरात आल्यावर गणपतराव फारनेसारखी म्हणजे कुस्तीवर प्रेम करणारी माणसं होती. आणि मग त्यांच्या माध्यमातून प्रकाश खंजीर यांच्यापर्यंत हा विषय गेला. आणि मग प्रकाश खंजीर यांनी म्हटले नाही ठीक आहे, आपण रत्नापन्ना कुंभार अण्णांच्याकडे जाऊ. मला मिळालेलं मेडल आणि सर्टिफिकेट घेऊन आम्ही अण्णांशी भेटायला गेलो. अण्णांचं जाऊन दर्शन नमस्कार चमत्कार झालं, सगळं झालं. आदरणीय प्रकाश खंजीर साहेबांनी सांगितलं हे काय आहे, कशी आहे परिस्थिती. मग त्यावेळेला मी दिसायला म्हणजे कारण खेळत्याला ते जे वेगळंच असते, त्यामुळे अण्णा मिश्किलपणे असं ते विनोदी स्वभावात म्हणाले हे दिसायला चांगला दिसतोय पण हे जे खेळायला का मी बघायला नाही. 20 मेला जसं बाबासाहेब खंजीर यांची पुण्यतिथीचं कुस्ती मैदान आणायशी पुढं होतं, त्या कुस्ती मैदानामध्ये शाहूपुरी तालमीच्या रफिक शेख बरोबर माझी कुस्ती होती 2 नंबरला. पूर्ण मैदान भरलेलं होतं. इचलकरंजीची कुस्ती आणि अमृत भोसले एक लहानपणापासूनच म्हणजे समीकरण आहे. त्यावेळीची राजकीय परिस्थिती बरीच इथं म्हणजे असेल काय असेल ते असेल, पण वातावरण तंग होतं इथलं. तर रत्नापन्ना इचलकरंजी शहरात म्हणजे नवीनच असं बरंच काय काय त्यावेळेला होतं. अशा ह्याच्यात अण्णा मैदानात आले, मैदान कुस्ती चालू झाली, स्पर्धा चालू झाली. मैदानात ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला म्हणजे पूर्ण मैदान सगळं म्हणजे असं स्तब्ध होतं की बाबा आज ह्याची कुस्ती बघून म्हणजे काय कॉमेंट्रीकार जे आपले किल्लेदार आणि शाहीर राजाराम जगताप
म्हणजे ह्या लोकांनी अगोदर कॉमेंटरीवर सांगितलं होतं असं असं सगळं झालं आहे, असं असं सगळं झालं आहे आणि ह्या पोरग्याला आज अण्णा काय ते ही जी कुस्ती बघून सांगणार होणार आहे. म्हणजे ते लोकांना ती पण उत्सुकता होती. आणि एक 15-20 मिनटं कुस्ती चालू झाली, एक 15-20 मिनटं कुस्ती चालू आहे आणि एक 20 मिनिटानं मी त्याला रफिक शेखला पराभूत केल्यानंतर म्हणजे त्यावेळेचा माहोल, ती लोकांनी केलेला दंगा, अण्णा स्वतः मैदानात आले, माईक घेतले आणि तिथं त्यांनी जाहीर केलं ह्या पोरग्याला मी आजपासून मी दत्तक घेतलं आहे. आणि ज्या अण्णाने एक हिरा निवडताना तो अशा पद्धतीचा निवडले की त्या हिऱ्याला पैलू पाडण्याच्या पात्रतेचा हा हिरा आहे म्हणून तर तुम्हाला त्यांनी निवडलं. म्हणजे असं ते मला तेच सांगायचं की बाबा राजकीय माणूस तो, इतकं मोठं काम असताना सुद्धा असं म्हटलं नाही राजकीय इचलकरंजीला यायला लागला आहे काय तर राजकीयाचा उपयोग होईल आपल्याला, असं केलं नाही त्यांनी. खात्री करून बाबा हे त्या लायकीचं आहे का, त्या पात्रतेचं आहे काय अशी खात्री करून घेऊन त्या दिवशी मैदानात त्यांनी जाहीर केलं. आणि त्यावेळेपासून मग मी पंचगंगा कारखान्याच्या नावावर खेळायला लागलो. थांबलेली गाडी परत रुळावर आली आणि ती परत त्या गाडीनं काय मागं बघितलं नाही. म्हणजे सगळं मला वाटतं 1992ला तिथून असं झालं की तुम्ही पण हा तो एक डोक्यातनं गेला भाग. कुस्तीवरच केंद्रस्थानी म्हणजे माझ्या डोक्यात तोच विषय कसा राहिला की बाबा आता आपल्याला काय अडचण नाही, आपण कुस्ती मेहनत करत राहू. मी त्या दरम्यान 9 राष्ट्रीय स्पर्धा खेळलो, 25-30 राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो. म्हणजे मी ऐकायचो गणपतराव आंदळकरांना लोक बघायला जायचे, मारुती मानेंना लोक बघायला जायचे, तर मला माझ्या तालमीत लोक बघायला यायचे. म्हणजे कुस्तीसारख्या क्षेत्रात सुद्धा पहिलवानांना सुद्धा फॅन फॉलोइंग असतं. तुम्ही म्हटलात की लोक मला बघायला यायचे, म्हणजे सलमान खानला जातात, शाहरुख खानला जातात, तसं तुमच्या काळामध्ये तुम्हाला बघायला यायची फॅन फॉलोइंग. आपलं जर कर्तृत्व असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आलो तर आपल्याला बघायला लोक येऊ शकतात. तसं म्हणायलाच पाहिजे का, तर आम्हाला लोकांनी तिकीट देऊन बघितले, म्हणजे पैसे देऊन बघितले. मी एक उदाहरण सांगतो फक्त. राजापुरे साहेब आपल्या नगरपालिकेचे आहेत, त्यांचं एक उदाहरण सांगतो. मी नगरपालिकेच्या कामानिमित्त जात होतो त्यांच्याकडे वारंवार, तर ते म्हणले मला मामा पहिलवान तुम्ही लय स्वस्त झाला. मग मी म्हणलं साहेब असं का म्हणालाय, तर ते म्हणले तुम्हाला बँकॉक मैदानात मी तिकीट देऊन बघितलंय आणि तुम्ही आज माझ्यासमोर बसलाय. मग तुम्ही उपमहापौर केसरी झाला, महापौर केसरी झाला आणि उपमहाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी हे काय कमी पडलंय का, तिथं काय चुकलं? मी सलग 10 वर्ष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळलोय. आपण 10 वर्ष एका गटात वजन गटात खेळायचं आणि आपला परफॉर्मन्स टिकवून ठेवायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यावेळेला ती दुखापत होणं, लागणं, इंजुरी होणं, खेळ आणि इंजुरी हे ठरलेलं असते, गणितच असते. पण दुर्दैवानं आपल्याला ते तिथंपर्यंत मिळालं नाही. काही वेळा मी क्वार्टर फायनलला आलो, काही वेळा सेमीफायनलला आलो. एक वेळ तर जालन्याला ज्या कुस्ती स्पर्धा झाल्या त्या कुस्ती स्पर्धेत मातीवर महाराष्ट्र केसरीच्या फायनलला आलो होतो मी. म्हणजे महाराष्ट्र केसरीचं कसं असतं, मातीवर येणारा एक पैलवान आणि मॅटवरनं येणारा एक पैलवान, ह्या दोघांची कुस्ती मॅटवर होत्या फायनल. म्हणजे मी 3 कुस्ती जिंकलो असतो तर इकडं म्हणजे मॅटवर आलो असतो, खेळायला आलो असतो. पण ज्यांच्यावर कुस्त्या झाल्या त्या पण अशा अगदी काटावर येऊन मी म्हणजे 2-3 कुस्ती, म्हणजे माझे 2 असतील तर त्यांचे 3 पॉईंट किंवा त्यांचे 4 असले तर माझे 2 असायचे. अशा काटावर आपण अगदी 30 सेकंदात ह्या अगोदरच्या कुस्त्या जिंकल्या होत्या. आणि पूर्ण जालना म्हणजे तिथलं मला एक उदाहरण सांगायचं झालं तर मी ज्या दिवशी हारलो, सचिन तेंडुलकर ज्या दिवशी मैदानात आऊट होतो तेव्हा कसं मैदान सगळं स्तब्ध असायचं, तसं ते पूर्ण जालना स्टेडियम त्या दिवशी स्तब्ध झालं होतं. कारण त्या अगोदरच्या कुस्त्या आणि ते माझा माहोल अपेक्षा होती ह्या वर्षी होतं. आणि हे सगळं करत असताना 10 वर्ष मी खेळलो. कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, आदरणीय बाळदादांची सगळी टीम माझ्यावर विश्वास ठेवायची. मी त्यांनी विश्वास ठेवला बाबा नाही हे बाळदादा म्हणजे आमच्या तालीम संघाचे जे आमचं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आहे हे जे सर्व आहे. म्हणजे त्यांच्यामुळं मोतेबाग तालीम आणि त्यांच्यामुळं तालीम संघ आमचा आजच्या घडीला सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात नाव करून आहे, म्हणजे वेगळं अस्तित्व ठेवून आहे. बाळदादा गायकवाड म्हणून आहेत, गायकवाड. म्हणजे इचलकरंजीतील प्रत्येक पैलवान आणि कुस्ती क्षेत्रावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस याचे तुम्ही हिरो होतं, तो स्वतःला तुमच्या ठिकाणी स्वतःला पाहायचा. म्हणजे कुस्ती क्षेत्र हे असं आहे की खूप खर्च आहे कुस्ती या
क्षेत्रात जर पैलवान व्हायचं चांगली गुणवत्ता असून सुद्धा त्यामध्ये यायला मिळत नाही. आणि त्या काळामध्ये आणि तुम्ही अतिशय गरीब असून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने कुस्त्या करताय, म्हणून हा सगळा प्रेक्षक वर्ग व्यंकोमा मैदान म्हणजे अमृत मामाची कुस्ती आहे म्हटल्यानंतर ते व्यंकोमा मैदान भरून जायचं. त्यामुळे ते सगळं पिन ड्रॉप सायलेन्स आणि आपण सगळा तो अनुभव घेतला. तुम्हाला व्यंकोमा मैदानाची अशी कोणती कुस्ती आहे की ती तुम्हाला लक्षात राहील? मी मगाशी बोलता जे रत्नापानांचा विषय बोलतो नाही, माझ्या कुस्ती क्षेत्राला तिथूनच कलाटणी मिळाली. कुस्ती क्षेत्राला तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण आहे. कारण वाईट धरून गेला आणि कुस्ती जर मी ते हरलो असतो तर मग म्हणजे ते वेगळाच विषय झाला असता. ती कुस्ती मी कधीच म्हणजे विसरणार नाही. कारण त्या ह्याच्यात मला वाटते त्या दरम्यान मला 7 ते 8 हजार रुपये मैदानातून मिळाले होते. लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं होतं. आणि मग कुस्ती करत असताना मैदानाच्या बाहेर आपल्याला टेन्शन भरपूर असायचं, पण आत आल्यानंतर भिडलो की मग ते आपल्याला विजय व्हायचं आहे. ज्याच्याकडं कला आहे, कुस्तीची कला आहे, ती खालून पण डाव मारतो आणि वरून पण डाव मारतो. म्हणजे खालनं गावाला तर खालनं डॅकी मारतो, वरून गेला तर ढाक मारतो. म्हणजे तर ही कुस्ती निघालीच होती किंवा काहीतरी चांगल्या पद्धतीने करून दाखवतोय. कुस्तीशी प्रामाणिक आहे, काही करून कुस्ती निकाली करतो. ही खात्री प्रेक्षकांना त्या उद्देशानं त्या अनुषंगानं लोक इतर शहरात व्यंकोमा मैदानात सायला पाहिजे. म्हणजे मी मैदानात कपडे काढल्यानंतर मैदानात जाऊच पर्यंत म्हणजे माझ्यावर टाळ्याचा वर्षा व्हायला कमी होत नव्हता. एखादा क्षण आपल्याला चुकू नये त्यासाठी सगळे असं आतुरतेने कुस्ती करत असायचे. म्हणून ते पिन ड्रॉप सायलेंट आपण जे म्हणतो त्याच्यामुळे असायचं. आपण तसा प्रसंगी तसा थोडक्यात आपण बॅकफुटवर असलो तरी तुमच्याकडे डाव होते, फ्रंट फुटवर असले तरी डाव होते, खाली असले तरी होते. आणि दोन्ही पवित्र्यावर तुमच्याकडे डाव असायचे. उजवा पवित्र असायचे. कसा ठेवायचा त्याच्यावर आपण म्हणजे डाव करू शकतो. पण आपली जी ढाक आहे ती परफेक्टच होती. म्हणजे डाकवाला पैलवान तुमचं नाव लिहिलं होतं. हो, गेली ढापाने जसं म्हणाय तसं मला अजूनही आपले म्हणजे ज्यावेळेला मी घेतो त्या ढाकवाला अमृतात म्हणून येते ना. आपले महाराष्ट्र केसरी भगत म्हणून एक पैलवान किरण भगत, त्यांच्या फेसबुक पोस्टवर त्याने कुस्ती कशी करावी यासाठी तुमची कुस्तीचं व्हिडिओ जे ठेवलेला आहे. म्हणजे आदर्श कुस्ती कशी करावी, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला नाही तर एक महाराष्ट्र केसरी त्याच्या फेसबुक पोस्टवर तुमची पोस्ट ठेवते, तुमचा व्हिडिओ ठेवते तुमच्या कुस्तीचा. हे किती म्हणजे तुम्ही त्यांना बघत असं वाटतं की तुम्ही त्याच्यापेक्षा चांगली कुस्ती करताय. याच्यासाठीच किरण भगत आज महाराष्ट्रात त्याचं चांगलं नाव आहे. म्हणजे चांगल्या प्रतिनिधीनं 2 वेळा महाराष्ट्र फायनल आला होता, त्याला तो जर मिळाला नाही. म्हणजे सांगायचं तुम्ही व्हिडिओ एखाद्या प्रसंगाला तर व्हिडिओ बघा तो महाराष्ट्राच्या चंद्राशी माझी कुस्तीचा म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती कुस्ती केली आणि 10-20 सेकंद शिल्लक असताना माझी ढाक लागल्या. म्हणजे किरण भगत महाराष्ट्र केसरी खेळला नाही, तो महाराष्ट्र केसरीपर्यंत खेळला. हा झाला तुमचा प्रवास. एकूण भारतीय कुस्ती किंवा आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये भारत कुठे आहे आणि भारतीय कुस्तीमध्ये मग महाराष्ट्र कुठे आहे आणि महाराष्ट्राची कुस्तीमध्ये मग आपलं कोल्हापूर किंवा इचलकरंजी हे कसं काय आता सध्याची परिस्थिती काय आहे सगळ्यात? आता सध्याच्या परिस्थितीचा भारताच्या कुस्तीचा विचार आपण केला तर सुशील कुमार जो दिल्लीचा पैलवान आहे त्यांना ऑलिम्पिकला 2 वेळा पदक मिळाल्यामुळं आता जे आपले पैलवान जातात म्हणजे भारतातून ते खाली हात येत नाहीत. म्हणजे हाय असं परत येत नाहीत. एखादा सुवर्ण लोकप्रिय काश्य कोणतं तरी मेडल घेऊन येतात. म्हणजे क्रिकेट नंतर आता आपण कुस्ती क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर आपलं म्हणजे भारतीय नाव बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच. कारण आता गेली मला वाटते 3रा ऑलिम्पिक आहे. प्रत्येक ऑलिम्पिकला मागच्या वेळेला 2च मेडल होती. मागच्या ऑलिम्पिकला एक कुस्तीत साक्षी मलिक आणि ती सिंधू बॅडमिंटन मी 2च होती, त्यात पण कुस्ती होती. आणि ह्या वर्षी सुद्धा आता 7 ते पदक मिळाले, त्यात पैलवान 2 आहेत. आज आजचाच विचार केला तर आपल्या कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यानं जागतिक रशिया झालेल्या जागतिक युवा स्पर्धेत काश्य पदक आणून दिलं भारताला. तो आज वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला आज ती निवड झाल्या सिनियरला
सिनियरला मला वाटते बऱ्याच वर्षांना महाराष्ट्रात नाही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेला निवड झाली. महाराष्ट्र शासनाला मी एक पैलवान म्हणून मी सांगू इच्छितो. जसं हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश ही जी सरकार कुस्तीला म्हणजे उचलून धरायला लागली, उभारणी देतात. म्हणजे आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाला पण असं जर राबवली एक योजना, असं जर केलं चांगले पैलवान आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रीय कुस्तीसाठी माहेरघर आणि महाराष्ट्राची कुस्तीची खाण आहे. आज महाराष्ट्राचा विचार केला तर राहुल आवाई DYSP झालाय, विजय चौधरी DYSP झालाय, सुनील साळुंखे म्हणून DYSP झालाय. म्हणजे ही कुस्तीच्या जीवावर झाले. अगदी सामान्य कुटुंबातली तिघांची नाव घेतली तर सामान्य कुटुंबातली, पण कुस्तीने त्यांना घडवून दिलं. हे झालं जे भारतीय आणि महाराष्ट्रातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे कुस्ती क्षेत्राबद्दल. तुम्ही कुस्तीसाठी म्हणजे कुस्तीनं तुम्हाला बरोबरून दिलं, तुम्ही कुस्तीसाठी काय करताय? 2005ला ज्यावेळेला कुस्ती स्वतः बंद केली त्यावेळेला मग स्वतः सोडून विसर्जन झाल्यानंतर मलाही असं वाटायचं की बाबा आपण लहान माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे, कुस्तीसाठी केलं पाहिजे. कबड्डी, खो खो खेळणारी व्यक्ती ती काय कुस्तीचा विचार करणार नाही, आपणच केलं पाहिजे. म्हणून आल्यानंतर सुरुवातीला संग्राम चौकात माझ्यावर जी प्रभात खेळायला जी पोरं होती माझ्या रूममध्ये, त्या स्पोरासनी तर आपण चालू केलं. आणि मग यात्रा ज्या होती, यात्रेच्या अगोदर 15 दिवस आम्ही पुढे केलं, त्यानंतर बंद पडतात अशी परिस्थिती होती. पण इथं आल्यानंतर आपण चालू केलं. मग त्या चालू करताना आदरणीय दादा असतील त्यांनी त्यावेळेला आपल्याला सहकार्य केलं. म्हणजे इचलकरंजीला एखादा पैलवान जर मोठं व्हायचं ठरवला तर तुम्हाला जसं खडतर प्रवास करावा लागला तसं त्याला करावा लागला. तुम्ही त्याच्यावर वैयक्तिक लक्ष देता, त्याच्या सरावावर देता, त्याला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करता, त्याला खुराक, तेच काही इतर खर्च असतील, इतर सुविधा असतील, म्हणजे तुमचं जातीनं लक्ष असतं. पहाटे 4 पासून तुम्ही रात्री 10-11 पर्यंत या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. इथे मी बाहेर सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला म्हणजे काही ठिकाणी वाजवायला मला लागला, नाचायला मला लागलं. हे काम ऐकलं तर हे सगळंच असं वाटतंय की हे सगळं स्वप्नवत आहे असं वाटायला लागतं की एवढं सगळं असं घडू शकतं का? कारण कुस्तीसारखं क्षेत्र याला उभारी द्यायचं म्हणजे मधल्या काळामध्ये राज्याश्रय होता, त्याच्यानंतर ती लोकाश्रयावर आली आणि म्हणजे आता मधल्या काळामध्ये असं झालं की ती लोप पावती की काय. पण तुमच्यासारखी माणसं जोडली गेली आणि इचलकरंजीमध्ये कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांच्यामुळं प्रामुख्याने घडलेलं आहे. मगाशी तुम्ही म्हटलं की बघ महाराष्ट्रात जात पात पंथ, तू कुठल्या गटाचा आहे, कुठल्या राजकारणातल्या कुठल्या भागात आलाय हे न पाहता तुम्ही सगळ्यावर समान प्रेम असं तुमचं म्हणजे वस्ताद म्हणून तुम्ही वस्ताद तेच काम असते. वस्तादाला 40 किलो जरी ठेवत असते आणि 100 किलो जरी ठेवत असते. म्हणजे कुस्ती आपण करत असताना तो विषय वेगळा असतो आणि जेव्हा तुम्ही वस्ताद प्रशिक्षण म्हणून येत आहे त्यावेळेला तुमचा विषय वेगळा असतो. कारण 22 किलोचं पोरगं तुम्हाला ते त्याच्या आईबाबांना त्याच्या आईवडिलांना तुमच्या विश्वासावर ठेवलं असते म्हणून त्याला वेगळा न्याय. आणि 100 किलोचा चांगला नंबर काढतोय तिथं मैदान त्याला वेगळा न्याय असं करून चालत नाही. सगळ्यांना एकाच मातीत एकाच जोरात तोडावं लागते. जे तुमच्या सगळ्यांच्या वागणुकीवरून दिसून येते. पैलवान घडवत असताना त्याचा म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे, आता क्रीडा क्षेत्र असतील तरी त्यातला कुठलाही इव्हेंट असू दे, ते अलीकडच्या काळात काय झाले की सप्लिमेंट आहे, प्रोटीन पावडर आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, ड्रग्ज आहेत, काही कॅप्सूल्स आहेत. हे काय चाललंय नेमकं? तुम्हाला हे कसं वाटतं? तुमचा अनुभव काय याचा? म्हणजे शॉर्टकट पैसा मिळवायचा एक प्रकार आहे. शॉर्टकट पैसा मिळवायचा तुम्हाला काय करावे 2 नंबर करावा पाहिजे. म्हणजे तो ते हे ड्रग्ज किंवा ते इंजेक्शन घेऊन करणं त्याच्या आधी जाऊ नये आणि तो प्रकार आहे. माझं म्हणणं आहे यापासून बाजूला राहावं. आजचं उद्या मिळेल, कष्ट करत राहा, कष्टाला पर्याय या मार्गाने गेलं तर ते नाही. हे तुम्ही जर ते केलं तर तुम्हाला कष्टही करायला लागते. मग त्याच्यातून काही दुर्दैव घटना म्हणजे घडलेले फक्त त्या समाजापुढे का आणले तर ते येऊन असे आमच्यासारखे जी इच्छा होती म्हणून आणले. आता चाललेले क्षेत्र बदनाम हा सगळं हा जो प्रकार चालला तो चुकीचा आहे तर व्हायला चुकीचा. नॅचरल खोराक आहेच नाही. तुम्हाला करायचं असतं नॅचरल खोराक आहे. त्यासाठी काय जे लागतं ते केल्यावर आपण ऑटोमॅटिक मिळतं. आता मारुतीमध्ये गणपत रामदाव यांची नावं अजून निघतं. आता 5 वर्षापूर्वी जे एखादं प्रोग्राम पाहून आले
ते आता कुठे विचार लागते आम्हाला. या एवढ्या मोठ्या माणसांची अजून नावं निघतात, तर त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं कष्ट होतं त्याच्यावर त्यांची अजून नावं निघतात. म्हणजे मला आठवतंय की आपली पूर्वीच्या काळामध्ये विष्णू सावर्डे आणि मारुती माने यांची कुस्ती म्हणजे 2.5 तास कुस्ती चालली होती. म्हणजे हे आता शक्यच नाही. 2.5-3 तास कुस्ती चालली होती. आताच्या माणसाने 2 पैलवानाचे त्यांनी 2.5 तास कुस्ती केली. म्हणजे पैलवानाला नव्हतो मी, सामान्य माणूस तर ते नाहीच, पण पैलवानांना सुद्धा शक्य नाही. 2.5-3 तास खासबागच्या कुस्ती, खासबाग मैदान जे आहे शाहू महाराजांनी बांधलेलं खासबाग मैदान आहे कोल्हापूरमध्ये, तिथे ही कुस्ती झाली होती. म्हणजे जेवढे आत प्रेक्षक होते तेवढेच बाहेर प्रेक्षक होते. आणि मैदान सुटल्यानंतर म्हणजे ते चपलांचं खर्च म्हणजे एवढा गोंधळ तिथं गर्दी होती. म्हणजे त्या ठिकाणी असं मैदान झालं होतं ते. मी त्या 2.5-3 तासाचं तुम्ही विचारलं म्हणून माझं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. कर्नाटक केसरी कर्नाटक शिरोळ आणि माझी कुस्ती बेळगावजवळ कापकीला मैदान होतं. तर मला वाटते 3-3.25 तास कुस्ती चाललेली. ती नोंद नाही आहे कशात. आम्ही 3-3.25 तास माझी त्याची कुस्ती चालली. तिथं कर्नाटकात कसं असते, निकालीच करायचं त्याशिवाय सोडणार नाही. आणि त्याचा अनुभव सांगितला तर मैदान आज चाललाय, कुस्ती आज चाललाय, लोकांचं लाईटची सोय नाही तरी ट्रॅक्टर, 2 व्हीलर, जीप ह्याचं उजेड पाडला आणि ते कुस्ती त्यात करून घ्यायचा प्रयत्न केला. रांगड्या माणसांचं अलीकडे मामा काय झाले समाजामध्ये व्यसन करत नाहीस तर तुझ्या जन्मात काय अर्थच नाही. असं जे काही चाललं म्हणजे चित्रपटातून म्हणा अशी सगळी उदात्तीकरण व्यसनाचं केलं जातं. तरुणांच्या समोर ते सारखं ते डोक्यावर आदळलं जातं. म्हणजे सिगारेट खोकणं असेल, गुटखा खाणं असेल, दारू पिणं असेल, हे याच्याबद्दल तुम्हाला काय व्यसन याचा जर विचार केला आपण म्हणजे नाद असावा. म्हणजे व्यसन केलं पाहिजे किंवा त्या व्यसनाचे आहार गेले पाहिजे किंवा व्यसन केलं पाहिजे असं म्हणजे नक्की वाटतंय आपल्याला. म्हणजे दारू प्यायला आवडते, हा आवडते, व्यसन तुम्ही केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, पण त्याला काहीतरी मर्यादा ठरवली पाहिजे. म्हणजे तुम्ही काही गोष्टी आता टेन्शन केलं जातं म्हणतोय आपण. म्हणजे टेन्शन ती घेतल्यावर जाते आणि परत राहायचं नाही, थांबले म्हणून मग ते मोठा असेल, दाबा असेल किंवा अन्य व्यसन असेल याच्यापासून तुम्ही बाजूला राहावं असे म्हणजे आता जे सांगणं माझं आहे. तुम्ही स्वतः या सगळ्यापासून लांब म्हणजे कुस्ती करत असताना तर ते 100% लांबच होतं. ते करत असताना लांबच होतो, पण ते लांब असताना राजकीय क्षेत्रात आल्यानंतर म्हणजे काही प्रसंग असे येतात की तिथं आपल्याला जावं लागतं. हे सगळं चालू असतं. हा हे चालू असतं, पण चालू असतं म्हणून आपण ते कधी आपण त्यात वावं जायला म्हणजे असं काही नाही. आपण आपल्या मनावर असतं, आपल्या मर्जीवर असतं आपण ते करायचं का नाही करायचं. आपण टाळतात ते टाळू शकतो आणि ते टाळू शकतो नाही हे माझं स्वतःचं उदाहरण. मामा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गंभीर प्रसंगांना, अडचणीच्या प्रसंगांना धाडसाने सामोरे गेला, तरी तुम्हाला भीती कशाची वाटते? भीतीचा विषय घेतला तर मला भीती या गोष्टीची वाटते की आजपर्यंत आपण कुस्ती क्षेत्रात असताना सुद्धा प्रामाणिक राहिलो आणि ती करत असताना राजकीय क्षेत्रात पण प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं होत असताना यंग जनरेशनमध्ये असेल किंवा कुस्ती क्षेत्रातले असेल, आपल्या येऊन आल्यानंतर समोर माझ्या पाया पडतात किंवा पदप्रश्न घेतात. म्हणजे हे का घेतात तर एक आपल्याला आदर्श म्हणतात किंवा त्यांना वाटतंय नाही मामांच्या आपण पाया पडलं पाहिजे. ह्या अशा या पार्श्वभूमीवर येत्या काळात म्हणजे असं येणाऱ्या तरुणाला किंवा येणाऱ्या व्यक्तीला म्हणजे माझ्याकडून असं काही म्हणजे चुकीचं काम होतंय किंवा होऊ नये असा प्रसंग कधी तुमच्यावर येऊ नये, अशी वेळ येऊ नये असं वाटतं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी संसदेमध्ये म्हणजे त्यांचं जेव्हा 13 दिवसात सरकार कोसळलं त्यावेळेला असं म्हटलं होतं की एक रामाचं वचन त्यांनी सांगितलं होतं की मला मृत्यूचं भय वाटत नाही तर मला बदनामीचं भय वाटतं. म्हणजे तसं तुम्हाला मृत्यूपेक्षा हे बदनामीचं भय आणि ते कधी आपल्या वाट्याला येऊ असं तुम्हाला वाटतं. कुस्तीत एवढं यश मिळवल्यानंतर राजकारणात कसे आलं हे आधी ठरलं होतं की योगायोगानं? नाही, राजकारणात काय यायचं असं आधी ठरलेलं नव्हतं. आपण कुस्तीच्या क्षेत्रात असताना प्रसिद्धीच्या म्हणजे जोतात होतो आणि त्यावेळेला मग इतर शहरात आल्यानंतर आपल्याबरोबर असणारा मित्र परिवार असेल किंवा
जवळचे हितचिंतक असतील असं यांना वाटायला लागलं की मामा आता तुम्ही एवढं करताय तर तुम्ही हे राजकारणात या, तुम्ही हे निवडणुकीत राहा. राजकारणातही बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं यश मिळालं. तुमच्या सौभाग्यवती 2 वेळा नगरसेविका म्हणून इचलकरंजी नगरपालिकेत गेली आहे. पुढचंही अजून भवितव्य तुम्हाला चांगलं आहे राजकारणामध्ये. तुमच्यासारख्या राजकारण्याची समाजालाही गरज आहे, त्या राजकीय क्षेत्रालाही गरज आहे. तर तुमच्या प्रभागासाठी म्हणजे तुमचा जो विभाग प्रभाग येतो त्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय काय केले? 10 वर्ष झालं माझ्या सौभाग्यवती या प्रभागात काम करत असताना ते 10 वर्षापूर्वीची या परिसरातील मग ते पाण्याची व्यवस्था असेल, गटरीची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती या जमीन आसमानचा फरक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून केला. आणि हे करत असताना जुनाचंदूर रोड परिसरातील ही कामगार वस्ती आहे, म्हणजे बाहेरील नाव राहिलेली वाढीव भाव आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न होता. त्या ठिकाणी मागच्या वाडीत प्रत्येक गल्लीत आपण 4 इंची लाईन परत नवीन टाकून त्या ठिकाणी परत रस्ता करून म्हणजे जे पाण्याचा प्रश्न होता तो सोडवायचा बऱ्यापैकी या ठिकाणी प्रयत्न केला. आणि हे करत असताना प्रत्येक गल्लीत बोरचा विषय करून घेऊन बोर मारून त्या घरापर्यंत पाणी कसं जाईल. मी या ठिकाणी स्वतः शिक्षण मंडळात असताना उपसभापती असताना शाळा बांधून घेतली. आणि ती शाळा मला आनंद वाटतो या गोष्टीचा की जी शाळा पहिलीचा वर्ग सुरू करून केली होती त्या शाळेत आज 7वी म्हणजे पूर्ण भरून आहे. आणि नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची शाळा बंद पडत असताना एकमेव शाळा आहे की तिथं या परिसरातील नगरसेवकांना आपलं पत्र द्यावं लागतं याला ऍडमिशन घे म्हणून. अशी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शाळा चालू आहे. मग ती हे कोरोनाची परिस्थिती असेल किंवा वर्ण येणारा जो निधी असेल याच्यामुळं आमच्या माझ्या डोक्यात होतं ते काही घटना ते आपल्याला करता आले. येत्या काळात या ठिकाणी या परिसरात शेळके भवन, मंगलधाम म्हणजे ह्याच्यानंतर सांस्कृतिक भवन नाही आहे, म्हणजे ते एक आपल्याला सांस्कृतिक भवन एक करायचं आहे. तर या ठिकाणी सुसज्ज व्यायामशाळा आणि तालीम असा एक माझ्या डोक्यात माणूस आहे. आणि दुसरं तामेमाळच्या पाण्याच्या टाकीतून या सर्व भागाला पाणी येते, म्हणजे तिथं पाणी सोडलं तर इथं 40-45 पर्यंत 15 मिनिटाचा कालावधी जाते. तर येत्या काळात ह्या परिसरामध्ये एक पाण्याची टाकी इथे या ठिकाणी व्हावी असे एक महत्वाचे मुद्दे आपल्याला येत्या काळात आपल्याला करायचे. हा सगळा पट्टा म्हणजे तुमचा प्रभाग आहे प्रामुख्याने. पूर म्हणजे या भागात पहिल्यांदा पूर येतो आणि अनेक कुटुंब विस्थापित व्हायला लागतं. हे किती अडचणीचं ठरतं प्रत्येक वेळी? प्रत्येकीचं अडचणीचं का ठरतं तर पूर आता माहिती झाली 2005ला पूर आला त्यावेळी आपण त्या लोकांच्या ह्याच्यात 2005 पासून 2005ला जेव्हा लोक पुराच्या सानिध्यात होते त्यावेळेलाही लोकांना त्रास झाला. 2005चा असा विषय झाल्यानंतर आपल्याला वाटलं होतं असं पूर कधी येणार नाही. पण त्या सगळ्यांचा रेकॉर्ड 2019ला मोडलं. 19ला आपल्या पूर्ण माझा तर 100% वाढ पूरग्रस्त होता. तुम्ही स्वतःच तुमचं माझंही घर पाण्यात होतं. म्हणजे अशा परिस्थितीत आपण त्यावेळेला लोकांना बरीच मदत करायचा प्रयत्न केला. मग ते पुण्याहून आपले पैलवान मित्र आले होते त्यांच्या माध्यमातून केला, नगरपालिकेच्या माध्यमातून केला आणि त्यांच्या सगळ्या सुखदुःखात त्यावेळेला राहायला आपल्याला मिळालं. त्यावेळेला आमदार हळवणकर होते, आम्ही काँग्रेसचं काम करत होतो. पण अशी चर्चा होती की वरच्या मधल्या लोकांना पैसे मिळणार नाही, म्हणजे त्याला नुकसान मिळणार नाही. पण ते आमच्या लक्षात आल्यानंतर मी वरच्या मधल्या लोकांचा प्रांतावर मोर्चा काढला. का तर ह्यांनाही मिळालं पाहिजे, कारण ते खालच्या मधल्यावरचा पाणी आले म्हणून गेला पण तो वरचाही पाणी येणार म्हणून तोही गेला ना, तर त्याचंही नुकसान झालं. त्यालाही मिळालं पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढला. आणि त्या मोर्चाचं फलित असं झालं हळवणकर साहेबांनी त्याचं मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत हा विषय रेटून झाला. आणि त्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावरच्या सगळ्या नागरिकांना सगळ्यांना त्यावेळेला म्हणजे जे अनुदान वर्ण येणार होतं ते सगळं हे 2019चा विषय असा झाला. आणि आता परवाचा जो पूर झाला त्यावेळेला आपल्याला मागच्या अनुभव होता त्या ह्याच्यात त्यावेळेला नुकसान झालं नाही लोकांचं. ते मागच्या वेळा अचानक आलं, यावेळेला लोकांना संधी मिळाली बाबा हे मागच्या वेळेला एवढा पूर आला तर आपण आताच आपली तयारी केली पाहिजे. असं लोकांनी अगोदरच तयारी करून ठेवली होती म्हणून त्यामुळे जास्त नुकसान लोकांची स्वतःची सोय थोडीफार बऱ्यापैकी करून घेतली. आणि हे करत असताना 8-10-15 दिवस लोक आपल्या घरापासून बाजूला होते, त्यांना पूर्ण मुलाची पाकळी म्हणून 1,500 आम्ही किट केले होते. ते 2,500 किट त्यामध्ये काय काय होते? त्यात गहू, तांदूळ, साखर, चटणी पूड, चहाची पूड,
म्हणजे असे 7-8 म्हणजे पदार्थ देण्यात होते. ते बर्गेमाळ्यापासून जयमानच्या परिसरापर्यंत आपण ते वाटायचे या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे या सगळ्यांची पोचपावती म्हणून सलग 10 वर्ष तुम्ही 10 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करताय. मला सांगा मामा, रत्नापना कुंभार साहेब आणि आवडे दादा, म्हणजे फार कमी लोकांना या दोघांचा सहवास एका वेळी मिळाला, पण तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की या दोघांचाही सहवास आणि ते अगदी जवळून तुम्हाला त्या दोघांना बघता आलं, अनुभवता आलं आणि त्या दोघांचंही तुमच्यावर प्रेम होतं. तर काय या माणसांची वैशिष्ट्य आहे, तुमच्या नजरेतून ही माणसं काय आहे? दोघांचा विचार आपण करायचा झाला तर पहिल्यांदा रत्नापानांचा विचार करत असताना म्हणजे मी ज्या वेळेला त्यांच्या जवळ गेलो त्यावेळेला मी एका साध्या जॉबवर कामगाराचा मुलगा आणि ते त्यावेळेला म्हणजे जिल्ह्याचं राजकारण करत होते, जिल्ह्याचे नेते होते, ते राज्याचे नेते होते आणि अशा वेळेला त्यांनी माझ्यासारख्या एका जॉबराच्या मुलग्याला जवळ करायचं आणि जवळ करत असताना त्याला लागलं ते सहकार्य करायचं, लागलं ते त्याच्यासाठी करायचं. म्हणजे त्यांचं उदाहरण द्यायचं तर जिल्ह्याचं राजकारण करत असताना त्यांनी त्यावेळेला आमदार कोणाला करायचं म्हणजे इथं त्यांची एवढं मोठं प्रस्त होतं. मला 1994 मी 92ला तालमीत गेलो. 94ला मला कंबरला दुखापत झाल्यामुळे मी आजारी होतो, ऍडमिट होतो मिरजेला GS कुलकर्णी साहेबांचं. तर हे एवढी मोठी व्यक्ती ती मला म्हणजे माझा पहिलवान आजारी पडलाय, माझ्या पहिलवानला दुखापत झाल्यामुळे ती मिरजेला मला बघायला आली आणि ते बघा म्हणजे अगदी वयस्करच होते म्हणजे 88-87 त्यांचं वय असेल तरीही तिथपर्यंत माझ्यासाठी आले होते. आणि त्यांनी ज्यावेळेला मला जवळ केलं त्यावेळेला म्हणजे मला मुलाचंच नातं दिलं आहे त्या व्यक्तीनं. नाहीतर किंवा गरीबाचा आहे किंवा याची मागची पार्श्वभूमी काय नाही किंवा कुठल्या आमदाराचा मुलगा नाही, सरपंचाचा नाही, काय नाही असं न करता आपल्याला त्यावेळेला त्यांनी आपल्याला जवळ केलं, पोटाशी धरलं, लागलं ते सहकार्य केलं. जिथं गरज आहे तिथं आपल्याला पाठीला हात मारली, जिथं मला काही गोष्टी अडचणी आल्या या कुस्ती क्षेत्रातल्या याच्यात तर त्याही वेळा मला ते पाठीला हात मारून सांगायचे तू घाबरू नकोस, तुझं तू काम करत राहा, समाजात काम करत असताना तुला अशी लोकही त्रास देणार त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस, तुझं तू काम करत राहा. म्हणजे असं आपल्या मुलावर आपण जसं प्रेम करतो असं त्या व्यक्तीनं माझ्यावर प्रेम केलं. हा त्याच्यातला एक गुण आवडतो. आणि आवडदादांचा विषय आपण घेत गेलो तर आवडदादांनी इतर शहर आणि परिसरातील लोकांना किंवा नागरिकांना राजकारण करत असताना त्यांनी राजकारणातली ईर्ष्या केली. कशाची ईर्ष्या केली तर विकास कामांची ईर्ष्या केली. मग ती विकास कामांच्या ईर्ष्येनं म्हणजे अनेक संस्था त्यावेळेला उदयास आल्या. मग ते इंदिरा महिला असेल, जवाहर कारखाना असेल, जनता बँक असेल, मोहरा सुरी असेल आणि अशा संस्था त्यांनी आणून बेरोजगार तरुणांना बेरोजगार लोकांना आदरणीय अण्णा दत्ताजी कदमांच्या नंतर सहकार क्षेत्र टिकवायचं काम दादानी केलं. आणि हे करत असताना त्यांनी जसं अण्णाने मला लहानसं म्हणजे जसं की बघितलं तसं त्यांनी कधी मला वेगळा आहे असं दाखवलं. त्यांनी माझं त्यावेळेला माझ्यावर असंच प्रेम केलं. रत्नापानाच्या नंतर तुम्हाला पोटकपत तसं त्यांनी जाणवून दिलं नाही मला आजपर्यंत. त्यांनी तसं म्हणजे माझ्यातलाच आहे किंवा आमचाच आहे असं ठेवायचा प्रयत्न दोघांनी केला. त्यामुळे दोघंही माझ्या ठिकाणी माझ्या जीवनात उगीच मोठे होत नाही अशी ही माणसं आहे. तुम्ही आवडे गटांचे प्रकाश आवडे साहेबांचे निष्ठावंत, आवडे गटांशी तुम्ही एकनिष्ठ राहिलात. देशभरामध्ये काँग्रेसची वातावरण झाली होती. प्रकाश आवडेंचाही 2 वेळा आमदारकीमध्ये पराभव झाला होता. त्या घराण्याशी तुमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ज्यावेळी त्या घराण्याला अडचणीचा सामना करावा लागला, राजकीय संघर्षातून असेल, जवाहर कारखान्यावरचा संघर्ष असेल, शेतकरी कारखाना संघर्ष असेल, त्यांच्या आवडीच्या घरावर प्रत्यक्ष कधी मोर्चे यायची, कधी मिरवणुका यायच्या, या सगळ्या वेळी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, त्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून असेल तर तुम्ही पहाडासारखे अगदी तिथं उभे राहिले, ठामपणानं तुम्ही ती बाजू सांभाळून घेतली. एवढं सगळं जिव्हाळ्याचा संबंध असतात. आवडे घराण्यापासून त्या गटापासून लांब जावं म्हणजे असं कोणाला वाटत नव्हतं की ही जोडी फुटेल कधी. तर हे असं काय घडलं बिघडलं की हे असं तुम्ही त्या घराण्यापासून लांब झाला?
आणि त्या गोष्टीचा विचार करत असताना 17-18 वर्ष राजकारण त्या दरम्यान करत असताना मी कुस्ती सोडल्यानंतर जे इचलकरंजी शहरात आलो आता मी मागेरानांच्या माध्यमातून मी आवाडे कुटुंबाशी जोडलो गेलो आणि मागेराना गाठचे उठणीचे आहेत त्यांच्या माध्यमातून मी या कुटुंबाशी जोडलो गेलो आणि जोडलं गेल्यानंतर मी कायमच त्यांच्याबरोबरच राहिलो. त्यांच्याबरोबर राहत असताना कधीही निष्ठेत तडजोड केली नाही, त्यांची निष्ठेनेच राहिलो आणि त्यांनी कधी मान्य करतील नाही करतील हा विषय असो पण प्रामाणिकपणे मी काम करायचं काम गेल्या त्याच्याबरोबर असल्यापासून केलं आणि मग हे सगळं करत असताना मी तिथं स्वाभिमानानं राहिलो. म्हणजे असं लुचपीची बाकीचं जे असं काही केलं नाही, जे आपण करतो प्रामाणिकपणे केलं आणि निष्ठेने केलं तर प्रत्येक वेळा मी स्वाभिमानानं जगलो तिथं आणि राहत राहिलो हे त्यांनाही माहिती आहे. आणि मग हे सगळं होत असताना दादा अण्णांच्या बरोबर जे आपलं ट्युनिंग होतं ते दादा अण्णांच्यावर जे आपलं जमत होतं किंवा प्रेम होतं ते तसं प्रेम नंतर आपल्याला मिळत गेलं नाही आणि मग त्या नंतर पुढच्या पिढींच्याकडून ते मिळत गेलं नाही आणि ते मिळत नसताना मग काही ठिकाणी माझा स्वाभिमान त्यांच्याशी काम करताना आडवा यायला लागला. स्वाभिमान जो आवडे दादाच्याकडून मिळायचा त्याला मर्यादा यायला लागल्या त्यात मर्यादेत असताना मग ते प्रत्येक वेळेला आपण किती ऍडजस्टमेंट करायचं ह्या ह्याच्यात आपण स्वाभिमान राहिलो आणि असंच राहू ते स्वाभिमान या वेळेत असताना आपण त्यातनं बाजूला गेलो बरं म्हणून मी त्यातनं त्यांच्यापासून बाजूला गेलो. म्हणजे बाजूला जात असताना म्हणजे राजकीय ह्याच्यात ज्यावेळेला बाजूला गेलो त्यावेळेला कुठलं आर्थिक म्हणजे प्रलोभन मिळाले म्हणून नाही किंवा तुला काय तर देतो म्हणून मिळाले म्हणून नाही प्रलोभनामुळे किंवा वेगळ्या काही विषयामुळे गेलो तर आपल्या स्वाभिमानाला जे जमलं नाही जे पटलं नाही त्यापासून बाजूला जावं यासाठी फक्त बाजूला गेलो. म्हणजे तुम्हाला एक दोनदा नगराध्यक्ष पदाने नाही नगराध्यक्ष तर आम्ही झालोच असतो मी माझी सर्व नगराध्यक्ष झालीच असते राजकीय विचार केला तर त्यावेळेला झाल्याच असते पण काही घटना अशा घडल्या की त्यावेळेला आपण तेही आपल्या पदरात गेलं ते लोक आपल्याला सांगायचे अरे तू आमच्याकडे ये आम्ही बघतो म्हणजे तुम्ही आवडे गटात असताना विरोधकांकडून तुम्हाला प्रलोभन यायचे तू कशाला प्रामाणिक राहतोस बघ तुझ्यानंतर याने एवढं मिळवला त्यानं तेवढं केला त्यानं एवढं नाव झालं हे झालं आणि तुम्ही तिथे एवढं प्रामाणिक राहून तुमचं काय मिळालं हे सांगणारे भरपूर असायचे पण आपण एक निष्ठेने राहिलं तर निष्ठेने राहून तिथं राहायचा प्रयत्न केला जिथे स्वाभिमानाचा विषय विषयाला तुम्ही तडजोड केली मी बाजूला तेवढाच विषय तेवढाच इचलकरंजी नगरपालिकेमध्ये काय चाललंय कोणालाच कळत नगरसेवकाचं नगरसेवकांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप करतात. आज ते सत्तेत असतात उद्या वर्षभराने 6 महिने ते सत्तेत नसतात आणि 2 सत्तेत असलेले नसलेले एकमेकांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. टक्केवारीचा विषय एवढा मोठा झाला आहे. आपल्या इचलकरंजीतली 107 कोटींची योजना ही सगळी वादात सापडली. त्याची रस्ते आणि हे पहिल्या पावसात रस्ते वाहून गेली. एवढं निकृष्ट दर्जाचं काम त्याच्याही माध्यमातून होते. जेमतेम आपण मला वाटतं 100 दिवस पण पाणी पुरवठा जनतेला करू शकत नाही अशी अवस्था आहे. पाणी पुरवठ्याचा सगळा बोजवारा झालेला आहे. हे सगळं होत असताना हा सगळा भ्रष्टाचार हे सगळं विस्कळीत झालेली नगरपालिकेची घरी तुम्ही एक नगरसेवक म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या डोक्यात काय की कसं सरळ करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि जबाबदार आहे. का जबाबदार आहे म्हटला तर जो कामात व्यक्ती असते म्हणजे कंटिन्यू कामात व्यक्ती असते त्या व्यक्तीला आपण कधी नाकारतो. निवडणूक तोंडावर एक 8 दिवस त्याला आपण नाकारतो जनता जबाबदार आहे असं म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. का वाटतंय तर माझं म्हणणं आता मी काम करतोय 20 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत असताना कधीही बोलवा कोणत्याही प्रसंगाला बोलवा एटीएम सेवा असल्यासारखं आपण काम करत राहतोय. हे काम करत असताना माझ्यासाठी काम करणारे इचलकरंजी शहरात अनेक युवक आहेत. म्हणजे आमचं म्हणणं आहे तशा युवकांच्या बरोबर जर काम करायला मिळालं किंवा तशा याच्यात जर झालं तर नगरपालिकेची म्हणजे वेगळं तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होऊ शकते. जनतेनं अशा लोकांना निवडून द्यायला तुमच्याकडे भावी आमदार म्हणून पाहावं का इचलकरंजीतल्या जनतेने? माझ्या गेल्या 20 वर्षाच्या राजकारणाचा जर विचार मी केला तर आपल्याला हे मिळावं किंवा आपण हे व्हावं म्हणून मी काम करत राहिलो नाही. जे प्रसंग येईल मग इचलकरंजी शहराचा विषय घेतला तर 4 दिवस आड पाणी येत होतं. म्हणजे इचलकरंजी शहराला 4 दिवस कधी 6 दिवस आड पाणी येत होतं. काय येत होतं तर फक्त आपण कृष्णेच्या पाण्यावर अवलंबून होतो. पंचगंगेचं पाणी उपसा आपल्याला करता येत नव्हता. का करता येत नव्हतं तर
पंचगंगा पूर्ण केंद्रानं भरलेली होती. आणि म्हणजे हे करत असताना म्हणजे माझ्यासारखे कार्यकर्त्याला आपण चळवळीत काम करतोय, वेगळं काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि लोकांच्या वेळेला आलं पाहिजे म्हणून माझ्या उपमैदानात तालमीतले 100 पैलवान घेऊन मी पहिल्यांदा त्या नदीत उतरलो. नंतर इचलकरंजी शहरातील अनेक सामाजिक संघटना त्या ह्याच्यात उतरल्या आणि मग आपण ते पूर्ण इचलकरंजी पंचगंगा नदी पूर्ण केंद्रमुक्त केली. तुम्हाला मुलगा नाही, म्हणजे 2 मुलीच आहेत, याची किती असं खंत वाटते की आपण मुलगा झाला असं तर त्याला चांगला पैलवान घडवू शकला असं सहजासहजी? नाही, खंत वाटण्यापेक्षा कोणालाही वाटतंय म्हणजे आपल्याला एखादा मुलगा असावा, पण ते माझ्या दोन्ही मुलीमध्ये माझी ती खंत जी आहे ती म्हणजे बाजूला करून दिली. कारण दोन्ही मुली आज म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम करतात आणि ते करत असताना व्यायाम आणि कुस्तीही त्या करतात. पण मी हे करत असताना माझं म्हणणं इतकंच आहे, माझ्या आई वडिलांनी माझे जसं खंबीरपणे पाठीशी राहिले म्हणजे तू पैलवान व्हावा म्हणून, तसं माझं म्हणणं आहे त्यांचं करिअर ते करणार आहेत. त्या मुली त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे त्यांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावं. कुस्ती क्षेत्रात आहेत, कुस्ती क्षेत्रात प्रॅक्टिस करतात. मोठी मुलगी गेल्या वर्षी 10वीला 96% मार्क मिळाला, पण ती राज्यापर्यंत जिल्हा आणि कुस्तीमध्ये जाऊन आल्या. म्हणजे ती खेळायला पण चांगली आहे आणि शिक्षणात पण चांगली आहे. हा निर्णय चुकला आहे असं कधी वाटतंय काय? आजपर्यंत प्रवास झालेले निर्णय म्हटलं एक निर्णय हा मी चुकीच्या पद्धतीने घेतला आहे, मी घ्यायला नसायला पाहिजे होतं असं कधी वाटतंय? राजकीयचा विषय तर आहे, पण कुस्तीचा विषय केला तर मला मिलिटरीत बोलवत होते. म्हणजे माझी कुस्ती करताना बघून मला मिलिटरीत डायरेक्ट बोलवत होते, पण मी गेलो नाही. का तर अण्णांच्या म्हणजे आशीर्वादानं आपण एवढं मोठं झालंय आणि त्यांना सोडून कसं जायचं म्हणून मी गेलो नाही. ती एक खंत आहे. आता आपण येतोय रॅपिड फायर राऊंड, म्हणजे तुम्हाला 2 पर्याय दिले जातील, 2 पैकी 1 निवडायचा आहे आणि तो पटकन निवडायचा आहे. रत्नाप्पा कुंभार की आवडे दादा, या दोघांच्या पैकी कोणाला निवडाल? विषय घेतला तर दोघांची जागी योग्य आहेत आणि दोघांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यापाराच्या मुलग्याला अण्णाने आज आपल्याला इथपर्यंत आणून ठेवले, तर माझा कल थोडा अण्णांच्याकडे जाईल असं मला वाटते. गणपतराव आंदळकर की मारुती माने? गणपतराव आंदळकर म्हणजे पैलवान श्रेष्ठच होते आणि मारुती मान्यांचा विचार केला तर गावात राहून पैलवान झालेला एकमेव पैलवान आहे. म्हणजे तुम्ही माणसं निवडताना ते असं निवडलं आहे तुम्हाला म्हणजे दोन्ही क्षेत्रात माझे राजकीय पण विचारला तुम्ही आता पण विचारला, दोघांचे म्हणजे ते जाकार्तावीर मॅट कुस्ती स्पर्धा हे त्यांना काय माहीत नसताना जाकार्तावीर झाले ते. म्हणजे मारुती असतील, आंदळकर असतील, म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पदकं आणली आणि आजपर्यंत त्यांच्याकडे माझ्यासारखे अनेक पैलवान बघून पैलवान झाले. दोन्हीपैकी काय निवडाल, कुस्ती की राजकारण? कुस्तीचा तुम्ही आता मगापासून एवढं सगळं ऐकून घेतलाय. कुस्ती आपला कुस्ती आहे, राजकारण नंतर कुस्तीचा आत्मा आहे आपला. हनुमंताची उपासना कराल की लक्ष्मीची उपासना कराल? हनुमंताची. दीपिका पादुकोण की प्रियंका चोप्रा? तुमची आवडती अभिनेत्री कोण? खेळाडूची मुलगी म्हणून दीपिका पादुकोणला मान्यता देईल. शेवटचा प्रश्नाकडे येतो, तर इचलकरंजीसाठी तुम्हाला एकूण गावचा विचार करू इचलकरंजीसाठी काय करायला आवडेल? नाही, इचलकरंजीचा आपण विषय घेतला म्हणजे इचलकरंजी शहराचा विषय घेतला, लहानाचा मोठा आपण ह्या शहरात झालो. या शहराचं नाव आज मँचेस्टर म्हणून जगभर आहे म्हणजे कापडाच्या उद्योगात. आणि हे होत असताना कोल्हापूर शहर जसं पर्यटन स्थळ म्हणून जसं नावारूपास यायला लागले महालक्ष्मीच्या कृपेनं, तसं इचलकरंजी शहरात असंच काही पर्यटन स्थळाला ती पंचगंगा नदीच्या माध्यमातून पर्यटन स्थळ करायसाठी काय तिथं करता आलं तर भविष्यात, जेणेकरून मला वाटतं ओटीला काय कुठंतरी बहुतेक ओटीलाच एक तळं आहे आणि त्या तळ्याला म्हणजे विद्युत रोषणाई केल्या आणि मग त्याच्यात त्या नाव सोडून असं म्हणजे वेगळं काहीतरी करून जेणेकरून पर्यटन स्थळ म्हणून त्यावेळेला आम्हाला कळालं की त्या काळावड्यामध्ये 23 काय 24 विहिरी आहे आणि त्या विहिरीच्या पाण्यातूनच शहराला पाणी पुरवठा होता. म्हणजे अशी ती एक दैविक म्हणजे
आपल्याला ती आहे. शोधायला गेलं तर इचलकरंजीत खूप आहे. शोधायला गेलं तर ते आपण शोधून काढलं पाहिजे आणि आपल्या शहराचं सौंदर्य वाढलं पाहिजे आणि इचलकरंजी शहर हे पर्यटन स्थळ व्हावं असा एक म्हणजे वाटतंय. आज कोल्हापूरचा विचार केला तर आज आपल्या इचलकरंजी शहर एवढं मँचेस्टर नगरी म्हणून आपण 5 स्टार हॉटेल नाही आपल्या इथं. म्हणजे हे कारण आहे तर इचलकरंजी शहर औद्योगिक शहर आहे. औद्योगिक शहराच राहिलंच पाहिजे आणि टिकलंच पाहिजे. तर त्याच्या पलीकडे जाऊन अजून त्याला काय डेव्हलप करता आला राजाराम स्टेडियमचा एवढं मोठं स्टेडियम आहे पण आजपर्यंत एकच त्या ठिकाणी रणजी ट्रॉफी एक झालं त्याच्यानंतर असं झालं नाही. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात किंवा आंतरराष्ट्रीय मॅचेस व्हाव्यात जेणेकरून त्यामुळे इचलकरंजी शहरात रोजगार वाढलेली संधी आहे. म्हणजे असं एक समृद्ध शहर आहे आपलं आणि त्या समृद्ध शहरात मी म्हटल्याप्रमाणे अजूनही आपल्याला काय भर घालता येईल अजूनही काय चांगलं करता येईल त्यासाठी काम करायला नक्की आवडेल. मामा आपण आला अनेक प्रश्नांची उत्तरे देत असताना कुस्ती क्षेत्राबद्दल असेल राजकारणाबद्दल असेल समाजकारण असेल या सगळ्यावर तुम्ही लिखत बोलला आणि ती तुमच्या मनापासून बोलला आणि विषयावर तुम्ही भावनिक होता. ती साहजिक आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या प्रवासातून इथपर्यंत आल्यामुळे हे सगळं विषय तसा अजून अमृतमामा भोसले यांची मुलाखत घ्यायचं म्हटलं तर ते आपले दिवस पूर्ण एक बहुआयामी व्यक्तिमत्व अनेक क्षेत्राला त्यावर प्रभुत्व असते. कुस्ती क्षेत्रात काम करत असतानाच इतरही सगळ्या खेळामध्ये खो खो खेळाडू असेल, कोणी सायकल चालवत असेल चांगल्या पद्धतीची त्या क्षेत्रामधला असेल, कोणी कबड्डी खेळाडू असेल, अशा सुद्धा इतर खेळांच्या वरील तुमचं बारीक लक्ष असते. खेळाडूंच्यावर त्यांना मदत मिळवून देण्यावर त्या सगळ्या त्यासाठी अनेक व्यक्तींना भेटण्यावर तुमचा सगळा हा ओढा आहे. सगळ्याच खेळावर तुमचं प्रेम आहे. इचलकरंजीच्या एकूण तुम्ही एका प्रभागापुरतं मर्यादित न राहता या प्रभागाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तर या फक्त एवढ्या प्रभागापुरतं मर्यादित न राहता इचलकरंजी आणि फक्त इचलकरंजी कामं त्याच्यापेक्षा या सगळ्या परिसरावर तुमचं वेगळ्या पद्धतीनं कार्याची छाप आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की छोट्या छोट्या गावातली आसपासची जी खेडे आहेत तिथं आपण कुस्ती मैदानासाठी हे करतो. त्या सगळ्या खेडेगावातले सगळे तरुण तुम्हाला आज आदर्श म्हणतात. एकूण या सगळ्यांचा विचार केला तर अमृत भोसले हे नजीकच्या काळामध्ये येत्या काळामध्ये या परिसरातले नावाजलेलं नाव आज आहेच पण तुम्हाला अजून याच स्पीडने जर तुम्ही एक 10-20 वर्ष जरी काम करत गेला तर ज्या पद्धतीनं आज आपण रत्नापांना कुमारांचं अण्णांचं नाव घेतो, आवाडे दादांचं नाव घेतो, दत्ताजीराव कदमांचं नाव घेतो, भिडे काकांचं नाव घेतो, अशाच धनजिरी साहेबांचं, यशवंत बाबाचं धनजिरी साहेबांचं, मलाबाई साहेबांचं नाव घेतो. या सगळ्या उतरंडीमध्ये तुमचं सुद्धा लाभ घ्यायला कुणालाही आनंदच वाटेल असं व्यक्तिमत्व आलं आपलं आहे. आपण आला बिलकुल असून आमच्या या चॅनलला आपली मुलाखत दिली त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचं धन्यवाद.